तुझ्यात हरवले मी. भाग 22. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो सायलीकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, सायली, मला माहिती आहे, माझ्या बोलण्याने तुझ्या मनातली ही पोकळी एका दिवसात भरून निघणार नाही. कदाचित ती कायम राहील. पण तू आजपर्यंत ज्या धैर्याने आयुष्य जगली आहेस, त्याच धैर्याने पुढचं आयुष्यही जगशील, याची मला पूर्ण खात्री आहे. सायली त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. आदित्य पुढे म्हणाला, आणि आता तू एकटी कुठे आहेस? मी आहे ना, तुझा मित्र. ही मैत्री कायमची असेल. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. तिने शांतपणे होकारार्थी मान हलवली. आदित्य लगेच वातावरण हलकं करत म्हणाला, मग काय, एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी उपयोगीच पडतो. सायली नकळत हसू लागली. दोघेही काही क्षण मन मोकळे हसत राहिले. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण समस्या सोडवू शकत नाहीत, पण आपण त्याला हे नक्की जाणून देऊ शकतो, तू एकटा नाहीस. अनेक वेळा ही एकच भावना माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. हसता हसता आदित्य अचानक बोलून गेला. तुला असं हसताना पाहून तो सुद्धा. इतक्यात तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात गायब झालं. सायलीने लगेच विचारलं, काय झालं? कोण? आदित्य काहीच बोललाच नाही. त्याच्या मनात विचाराचं वादळ सुरू झालं होतं. अरे, मी हे काय बोललो? आता याला काय उत्तर देऊ? सायली पुन्हा म्हणाली, आदित्य, तू कोणाबद्दल बोलत होतास? आदित्यच्या चेहऱ्यावर कृत्रिम हसू होतं, पण मनात मात्र घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. कधी कधी माणसाच्या तोंडून नकळत असे शब्द बाहेर पडतात, जे त्याच्या मनात दडलेलं एखादं मोठं रहस्य उघड करण्याच्या अगदी जवळ पोहोचलेलं असतं. आता आदित्य नेमकं कोणाचं नाव घेणार होता? सायलीने पुन्हा शांतपणे विचारलं, आदित्य, तू कोणाबद्दल बोलत होतास? क्षणभर आदित्य पूर्ण गप्प झाला. त्याच्या मनात विचारांची धावपळ सुरू होती. आता काय सांगू? खरं सांगितलं तर सगळंच उघड होईल. सायलीने पुन्हा त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. काय विचार करतोयस? आदित्य दचकला. तो चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, अगं काही नाही. मग उत्तर दे ना. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. मग पटकन विषय सावरत म्हणाला, मला एवढंच म्हणायचं होतं. तुला आनंदी पाहून देवसुद्धा आनंदी होईल. कदाचित त्यालाही वाटेल की सायलीने इतकं दुःख सहन करूनही हसणं सोडलं नाही, म्हणूनच नेहमी अशीच हसत राहा. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकसं स्मित उमटलं. ती म्हणाली, कदाचित तू बरोबर बोलतोयस. जे माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं, त्यासाठी आयुष्यभर दुःखी राहण्यात काही अर्थ नाही. आज जुन्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणून मी पुन्हा तुटले होते. आदित्यने तिचा हात अलगद हातात घेतला. सायली हलकेच हसत म्हणाली, नाही, मी आता ठीक आहे, आणि माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. इथे सायलीच्या मनातला सर्वात मोठा बदल दिसतो. दुःख संपलेलं नाही, पण ते स्वीकारण्याची ताकद तिच्यात निर्माण होऊ लागली आहे. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागत नाहीत, एक विश्वास देणारी व्यक्ती पुरेसी असते. आदित्य हसला. तो म्हणाला, बरं, आता मला अजून एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. सायलीने आश्चर्याने विचारलं, कशाचं? आदित्य म्हणाला, तुझी नोकरी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्वतःचं घर. हे सगळं तू स्वतःच्या मेहनतीने उभं केलं आहेस. हे खरंच खूप मोठं यश आहे. सायली काही क्षण शांत राहिली. तिने एक खोल श्वास घेतला. जणू आणखी एक मोठं रहस्य सांगायचं की नाही याचाच विचार ती करत होती. एखाद्या व्यक्तीचं खरं सौंदर्य तिच्या चेहऱ्यात नसतं, तर संकटावर मात करून उभ्या राहण्याच्या तिच्या धैर्यात असतं. सायली काही क्षण शांत राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आदित्यकडे पाहत म्हणाली, हे घर मी माझ्या बचतीत घेतलेलं नाही. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे? मग एवढे पैसे आले कुठून? सायली हलकसं हसली. मलाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता, पण मला वाटलं जणू माझी लॉटरीच लागली होती. काय? लॉटरी? आदित्य जवळजवळ ओरडलाच. सायलीने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं, हो, अगदी तुझ्यासारखा चेहरा मीही तेव्हा केला होता. ती पुढे म्हणाली, टॅक्स वजा झाल्यावर जे पैसे मिळाले त्यातले काही पैसे वापरून मी हे घर घेतलं. बाकीच्या रकमेसाठी कर्ज घेतलं. आदित्य अजूनही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याचं उघडं राहिलेलं तोंड पाहून सायलीने हसत त्याची हनोटी वर केली. बस, आता तोंड बंद कर. दोघेही हलकेच हसले. इथे एक नवीन वळण घेतलं आहे कथेने. आतापर्यंत आपण सायलीच्या भूतकाळातील वेदना ऐकत होतो, पण आता तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका मोठ्या रहस्याची सुरुवात होत आहे. ही फक्त पैशाची गोष्ट नाही, तर तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. सायली उठून स्वयंपाकघराकडे जात म्हणाली, मी जेव्हा नाशिकहून इथे राहायला आले,
काय? आदित्य तडक उठला. नाशिक? सायली थांबली. तिने कपाळावर हात ठेवला. तिच्या तोंडून नकळत ते नाव निघून गेलं होतं. आदित्यने लगेच प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. तू नाशिकला राहायचीस? मग पुणेमध्ये कशी आलीस? आणि का आलीस? सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग शांत आवाजात म्हणाली, सगळं सांगते, तू आधी बस, मी पाणी घेऊन येते. ती स्वयंपाकघरात निघून गेली. आदित्य सोफ्यावर बसला आणि मनातच म्हणाला, आता अखेर सायलीच्या भूतकाळाचं खरं दार उघडणार. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, पण मनात अजून एक गुपितही दडलेलं होतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही अशी रहस्य असतात जी योग्य वेळ येईपर्यंत कोणालाही माहीत नसतात. विश्वास वाढला की माणूस स्वतःहून मनाचे दरवाजे उघडतो. सायली स्वयंपाकघरात पाणी घेत होती. आदित्य मात्र सोफ्यावर बसून तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. आज सायली तिच्या आयुष्याचं प्रत्येक पान माझ्यासमोर उघडणार आहे. नाशिकहून पुणेपर्यंतचा तिचा प्रवास, त्या लॉटरीचं रहस्य आणि तिच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट. आणि आज कदाचित मला सगळं कळणार आहे. तो हलकसा हसला. पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. तो मनातच म्हणाला, हे सगळं झाल्यावर मलाही माझं अपूर्ण काम पूर्ण करायला जावं लागेल. हे शब्द मनात येताच त्याचे डोळे अलगद मिटले आणि त्याच्या डोळ्यांसमोर एक चेहरा उभा राहिला. तो त्या व्यक्तीकडे पाहत मनातच म्हणत होता, तू पहिली व्यक्ती आहेस जी माझ्या इतकी जवळ आली आहेस. मला तुला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही, कारण तू मला आवडतेस. अचानक आदित्य? सायलीच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. त्याने घाबरून डोळे उघडले. सायली त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. काय झालं? तू एवढा हरवल्यासारखं का दिसतोयस? आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनातलं गुपित अजूनही त्याच्या उठापर्यंत आलेलं नव्हतं. आतापर्यंत आदित्य फक्त सायलीचं मन समजून घेत होता. पण या शेवटच्या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते. त्याच्या मनातही एक असं गुपित आहे, जे तो अजून सांगायला तयार नाही. कधी कधी दुसऱ्याचं दुःख हलकं करणारी व्यक्ती स्वतःच्या भावना मात्र मनातच दडून ठेवते. खऱ्या भावना नेहमी शब्दात व्यक्त होत नाहीत. कधी त्या नजरेत दिसतात, तर कधी अचानक आलेल्या शांततेत लपलेल्या असतात. कधी कधी माणसाला आयुष्यात प्रेमाची नाही, तर कोणीतरी आपला आहे या एका भावनेची जास्त गरज असते. पण जर ती भावना लहानपणापासूनच मिळाली नसेल, तर प्रत्येक नवीन अपेक्षा मनाला पुन्हा जखमी करते. सायली तिच्या आयुष्यातील अशी एक वेदना सांगणार आहे, जी ऐकताना आदित्यच नव्हे, तर प्रत्येकाचं मन हेलावून जाईल. आदित्य काही क्षण डोळे मिटून विचारात हरवला होता. पण सायलीने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवताच तो भानावर आला. काय झालं? डोळे मिटून का बसला होतास? सायलीने विचारलं. आदित्य थोडंसं हसत म्हणाला, काही नाही, असंच. सायलीने त्याला पाण्याचा ग्लास दिला. घे, इतका वेळ बोलत आहोत, तुलाही तहान लागली असेल. आदित्यने हसत ग्लास घेतला. धन्यवाद. सायली ही त्याच्या शेजारी बसली आणि मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागली. क्षणभर शांतता पसरली. थोड्याच वेळात ती म्हणाली, जेवणाची वेळ झाली आहे. आता स्वयंपाक करायला उशीर होईल, बाहेरूनच काही मागवूया. आदित्यने घड्याळाकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, अरे खरंच? बोलण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. सायलीने ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं. दोघं पुन्हा शांत बसले. काही शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते. दोघेही काही बोलत नव्हते, पण दोघांच्याही मनात हजारो प्रश्न होते. काही वेळा समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी फक्त वेळ द्यावा लागतो, कारण प्रत्येक जखम लगेच उघडत नाहीत. सायली अजूनही काही क्षण शांत होती. आदित्यच्या मनात मात्र अनेक प्रश्न सुरू होते. ती मला सगळं सांगणार होती, मग आता का थांबली? मी विचारावं का? नाही. कदाचित तिला वाटेल की मी फक्त तिचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, पण तिची प्रत्येक गोष्ट समजून घेणंही गरजेचं आहे. आदित्य विचारात असतानाच सायलीने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. माझ्या आश्रमात मला कधीच त्रास झाला नाही, उलट तिथे मला खूप प्रेम मिळालं. आदित्य तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. सायली पुढे म्हणाली, तिथले काका, ताई सगळे आमची खूप काळजी घ्यायचे. कोणी आजारी पडलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायचे. आम्हाला कधी अन्नाची, कपड्यांची किंवा शिक्षणाची कमतरता जाणवू दिली नाही. ती हलकसं हसली. महिन्यातून अनेक वेळा काही कुटुंब आश्रमात यायची. कुणी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आमच्यासोबत साजरा करायचे, तर कुणी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला कपडे, खेळणी आणि खाऊ द्यायचे. सायलीच्या डोळ्यात त्या आठवणींचा हलका आनंद दिसत होता. मी तेव्हा मनापासून देवाला एकच प्रार्थना करायचे. ती क्षणभर थांबली. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना आयुष्यात खूप सुख मिळू दे. आदित्य तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. ज्याच्याकडे स्वतःचं काही नसतं, तोही दुसऱ्यांसाठी मनापासून प्रार्थना करू शकतो. हीच खरी श्रीमंती असते. परिस्थिती माणसाला कठोर बनवू शकते, पण चांगले संस्कार
त्याला माणुसकी विसरू देत नाहीत. सायली हलकसं हसली आणि पुढे म्हणाली, मी देवाला नेहमी प्रार्थना करायचे, प्रत्येक माणसाला चांगले विचार आणि भरपूर सामर्थ्य मिळू दे. आदित्य शांतपणे ऐकत होता. मला वाटायचं, जर प्रत्येकाच्या मनात दया असेल तर आमच्यासारख्या मुलांना कोणी ना कोणी दत्तक घेईल. कोणालाच रस्त्यावर किंवा आश्रमात आयुष्य काढावं लागणार नाही. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण पुढच्या क्षणी ती स्वतःच हलकसं हसली. मग मला एक गोष्ट समजली. आदित्यने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. जर खरेच प्रत्येक माणसाचे विचार चांगले असतील तर कोणतंच मूल अनाथ होणारच नाही. हे ऐकताच आदित्य काही क्षण निशब्द झाला. सायली पुढे म्हणाली, आमच्या आश्रमात सकाळ संध्याकाळ प्रार्थना व्हायची. आम्हाला कधीही देवावर राग करायला शिकवलंच नाही. उलट प्रत्येक संकटात श्रद्धा ठेवायला शिकवलं. आदित्यला सकाळी सायलीने केलेली पूजा आठवली. आता त्याला समजलं, ती पूजा फक्त सवय नव्हती, तर तिच्या बालपणापासून मनात रुजलेला विश्वास होता. आयुष्यात दुःख आलं म्हणून प्रत्येकजण देवापासून दूर जात नाहीत. काही जण मात्र त्या दुःखातूनच श्रद्धा अधिक घट्ट करतात. सायलीची ताकद तिच्या परिस्थितीत नव्हती, तर त्या परिस्थितीतही टिकून राहिलेल्या विश्वासात होती. कठीण प्रसंग माणसाची श्रद्धा मोडतात की अधिक मजबूत करतात हे त्या माणसाच्या विचारांवर अवलंबून असतं. सायली काही क्षण शांत राहिली, मग मंद हसत म्हणाली, तिथे आम्ही प्रत्येक सण साजरा करायचो. होळी, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्री, अगदी ख्रिसमस सुद्धा. आदित्य आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. दरवर्षी सांता क्लॉज यायचा आणि आम्हाला भेटवस्तू द्यायचा. लहानपणी मला वाटायचं तो खराखुरा सांता आहे. पण मोठी झाल्यावर कळलं, तो आमच्या आश्रमातीलच एक काका होता. हे आठवताच सायलीच्या चेहऱ्यावर न कळत हसू उमटलं. ते हसू पाहून आदित्यलाही हलकसं हसू आलं. सायली पुढे म्हणाली, त्या दिवसात मला वाटायचं हाच माझा संसार आहे, हेच माझं घर आणि हेच माझं कुटुंब. मात्र पुढच्या क्षणी तिचा आवाज मंदावला. पण एक दिवस सगळं बदललं. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. सायलीने खोल श्वास घेतला. एक जोडपं आश्रमात आलं. त्यांनी माझ्यापेक्षा मोठ्या मुलाला दत्तक घेतलं. मी ताईंना विचारलं, त्याचे आईबाबा आले आहे का? ताई हसल्या आणि म्हणाल्या, नाही ग, ते त्याचे जन्मदाते नाहीत. त्यांनी त्याला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारला आहे. सायलीच्या डोळ्यात त्या दिवसाची आठवण तरळली. त्या दिवसापासून माझ्याही मनात एक छोटासा दिवा पेटला. कधी कधी एका छोट्याशा घटनेतून मोठी आशा जन्म घेते. पण आशा जितकी सुंदर असते तितकीच ती तुटली तर वेदनादायकही ठरते. एखाद्याच्या आयुष्यातील साधी घटना दुसऱ्याच्या आयुष्याची सर्वात मोठी आशा बनू शकते. कधी कधी एखाद्याचं हसणं पाहून आपल्याला वाटतं तो खूप आनंदी असेल, पण त्या हास्यामागे किती अपूर्ण स्वप्न आणि किती न बोललेले अश्रू लपलेले असतात हे कुणालाच दिसत नाही. आज सायली तिच्या आयुष्यातील अशीच एक वेदनादायक आठवण आदित्य समोर उलगडणार आहे. सायली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भूतकाळ पुन्हा जिवंत झाला होता. ती मंद आवाजात म्हणाली, मी 9 वर्षाची होते. एके दिवशी आश्रमात सांगितलं गेलं की आज पुन्हा एक कुटुंब मूल दत्तक घ्यायला येणार आहे. हे ऐकून तिच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागा झाला. कदाचित यावेळी माझा नंबर असेल, असा विचार तिच्या मनात आला. ती पटकन तयार झाली. चेहऱ्यावर छोटंसं हसू आणून ती बाहेर आली. पण बाहेर येताच तिच्या कानावर काही शब्द पडले. आश्रमातील काका त्या पाहुण्यांशी बोलत होते. त्यांना फक्त मुलगाच दत्तक घ्यायचा आहे. हे वाक्य ऐकताच सायलीच्या मनात उभी राहिलेली आशेची इमारत एका क्षणात कोसळली. ती हलकसं हसली, पण ते हसू आनंदाचं नव्हतं. ते स्वतःच्या नशिबावर केलेलं उपहासात्मक हसू होतं. सगळ्यात मोठी वेदना नकाराची नसते, तर पुन्हा पुन्हा आशा निर्माण होऊन ती प्रत्येक वेळी तुटण्याची असते. सतत तुटणाऱ्या अपेक्षा माणसाला बाहेरून मजबूत दाखवतात, पण आतून पूर्णपणे थकवून टाकतात. आदित्य तिच्याकडे नुसताच पाहत राहिला. त्याला शब्द सुचत नव्हते. सायली पुढे म्हणाली, मी इतकी मूर्ख होते की प्रत्येक वेळी अपेक्षा ठेवायचं थांबवलं नाही. लोक म्हणतात ना, एकदा चटका बसला की माणूस सावध होतो. पण माझं तसं झालं नाही. प्रत्येक वेळी वाटायचं कदाचित यावेळी, आणि प्रत्येक वेळी मी पुन्हा तुटायचे. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने ते लगेच पुसण्याचा प्रयत्न केला, पण आवाज मात्र थरथरत होता. आपण सहज म्हणतो अपेक्षा ठेवू नकोस, पण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाची, आपलेपणाची आणि कुटुंबाची भूक असते त्याच्यासाठी अपेक्षा ठेवणं ही चूक नसते. ती त्याच्या जगण्याची शेवटची आशा असते. सायलीचं प्रत्येक वाक्य आदित्यच्या मनात खोलवर उतरू लागलं होतं. काही वेदना अशा असतात की त्या ऐकणाऱ्यालाही असह्य होतात, पण ज्याने त्या जगल्या असतात त्याच्या मनावर किती खोल जखमा असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आज आदित्यचीही तीच अवस्था होणार आहे. सायलीचे डोळे पाणावले होते. तिने शांतपणे अश्रू पुसले
आणि पुन्हा बोलू लागली. प्रत्येक वेळी मला वाटायचं, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर कधीतरी कोणीतरी मला नक्की घेऊन जाईल. पण प्रत्येक वेळी माझ्या अपेक्षाच तुटायच्या. हे ऐकताच आदित्यने दोन्ही मुठी घट्ट आवळल्या. त्याला सायलीची वेदना आता सहन होत नव्हती. सायली मात्र स्वतःलाच हसत म्हणाली, बहुतेक अपेक्षा करणं हीच माझी सवय झाली होती. हे वाक्य ऐकताच आदित्य अचानक उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. बस सायली, आता नको. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मी आणखी ऐकू शकत नाही, प्लीज थांब. असं म्हणत तो काही क्षणही न थांबता बाल्कनीकडे निघून गेला. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं, जणू ती मनातच म्हणत होती, फक्त ऐकूनच तुझी ही अवस्था झाली, पण हे सगळं मी जगले आहे आदित्य. ती शांतपणे छताकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू कानापर्यंत येऊन थांबले आणि खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. कधी कधी एखाद्याचं दुःख ऐकणंही कठीण वाटतं, पण ज्याने ते दुःख वर्षानुवर्ष जगलं असतं त्याची खरी ताकद शब्दामध्ये मोजता येत नाही. एखाद्याच्या आयुष्याबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याने कोणत्या संघर्षातून प्रवास केला आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा निर्णय तिच्या चेहऱ्याकडे पाहून घेऊ नका. अनेकदा सर्वात जास्त हसणाऱ्या व्यक्तीनेच आयुष्यात सर्वात जास्त वेदना सहन केलेल्या असतात. म्हणून प्रत्येकाशी संवेदनशीलतेने आणि माणुसकीने वागणं हीच खरी मोठी गोष्ट आहे. कधी कधी दुसऱ्याचं दुःख ऐकणं स्वतःचं दुःख जगण्यापेक्षाही कठीण असतं. आज आदित्यला सायलीच्या भूतकाळाचं ओझं सहन होत नाही, पण सायलीला अजून माहिती नाही, आदित्यच्या मनातही एक असं गुपित दडलं आहे, जे त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण देणार आहे. सायलीच्या प्रत्येक शब्दाने आदित्य आतून तुटत होता. तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक जखम पुन्हा उघडावी लागत होती आणि त्या जखमांच्या वेदना आदित्यलाही जाणवत होता. तो काही न बोलता आपल्या खोलीत गेला, दार बंद केलं आणि काही क्षण शांतच उभा राहिला. पण मनातील वादळ शांत होत नव्हतं. त्याने समोर लटकलेल्या पंचिंग बॅगवर जोरात ठोसा मारला. 1, 2, 3. प्रत्येक ठोशासोबत त्याच्या मनातला राग, असहाय्यता आणि वेदना बाहेर पडत होती. इथे आदित्यला सायलीवर राग नाही, त्याला राग येतोय त्या परिस्थितीवर, त्या लोकांवर आणि स्वतःवरही. कारण तिचं दुःख कमी करण्यासाठी त्याच्याकडे शब्दच उरलेले नाहीत. काही वेळा आपण ज्याच्यावर प्रेम किंवा जिव्हाळा ठेवतो त्याचं दुःख ऐकणं हे स्वतःच्या वेदनेपेक्षा जास्त असह्य होतं. शेवटी दमून आदित्यने पंचिंग बॅग घट्ट पकडली. त्याचे डोळे मिटले होते, पण कानात अजूनही सायलीचे शब्द घुमत होते. प्रत्येक वेळी मला वाटायचं, यावेळी कोणीतरी मला आपलं म्हणेल. ते शब्द त्याचा पाठलाग करत होते. आदित्यने डोळे उघडले आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. तो खोलीत अस्वस्थपणे फेरफटका मारू लागला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेजचा आवाज आला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. मेसेज पाहताच त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्याने क्षणाचाही विलंब न करता कॉल लावला. 2 रिंगमध्येच समोरून फोन उचलला गेला. हॅलो. समोरचा आवाज येण्याआधीच आदित्य कठोर स्वरात म्हणाला, सर, तुम्हाला कल्पना आहे का ती किती तुटली आहे? क्षणभर शांतता पसरली. समोरून शांत आवाज आला, आदित्य, आधी शांत हो, काय झालं? आदित्यच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. शांत? ती आज पहिल्यांदाच तिच्या मनातलं सगळं माझ्यासमोर बोलली. बाहेरून हसणारी सायली आतून किती रडत होती हे आज मला कळलं. त्याचा आवाज भरून आला. कदाचित मीच तिच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या. हे बोलून तो पलंगावर बसला आणि दोन्ही हातांनी डोकं धरून बसला. फोनवर बोलणारा हा माणूस कोण असेल? आणि आदित्य पण त्याच्या आयुष्यातील रहस्य उघडकीस करणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तुझ्यात हरवले मी. आणि तुम्हाला खरंच ही कथा आवडली असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.